परमपूज्य श्री सद्गुरू साटम महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा। आंबोलीच्या घाटातून जाताना सावंतवाडीजवळ दाणोली नावाचे एक गाव आहे। दैन्य दुःख लया नेते, पाप ताप निवारिते अशी साक्षात अनुभूती देणारी श्री समर्थ साटम महाराजांची समाधी येथे आहे। श्री समर्थ साटम महाराजांचे जीवन म्हणजे अतर्क्य आणि अद्भुत अशा प्रसंगाची मांदियाळी आहे। त्यांचा जीवन संघर्ष, त्यांची वाटचाल, त्यांची साधना, त्यांचे भक्त, त्यांची कृपा आणि लाखो भाविक भक्तांच्या जीवनामध्ये त्यांनी घडवलेली विलक्षण क्रांती, श्वास रोखून धरायला लावणारी, सहजासहजी विश्वास बसणार नाही अशा घटना आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या गोष्टी यांची अत्यंत अद्भुतरम्य कहाणी। महाराजांच्या समाधीला 80 वर्षे होऊन गेली तरी अजूनही शरण येणाऱ्या प्रत्येक भक्तांची सर्व संकटे आपल्या शिरावर घेऊन त्यांचे कल्याण करणारा हा संत सत्पुरुष म्हणजे श्री समर्थ साटम महाराज। परमपूज्य श्री साटम महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा बुधवारी दाणोली येथील मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला। सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा यासह विविध ठिकाणच्या भाविकांनी दर्शन घेतले। या निमित्ताने मंदिर परिसर सजविण्यात आले होते। सिंधुदुर्ग जिल्ह्याला साक्षात्कारी संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे। त्यातील साक्षात्कारी योगी परमपूज्य श्री सद्गुरू साटम महाराज यांची महिमा अगाध आहे। सर्वदूर मोठा भक्त परिवार आहे। आंबोली या निसर्गरम्य परिसराच्या नजीक दाणोली या गावी परमपूज्य श्री साटम महाराज यांचे पुण्यस्थळ आहे। या पवित्र स्थळी दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यतिथी सोहळा बुधवारी संपन्न झाला। या सोहळ्याला भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली, तर दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। आता